वाडा तालुक्यातील कुडूस नाका येथे मांगाडणे येथील 2 तरुणांवर झालेल्या मारहाण प्रकरणाचा पाठपुरावा करत वाडा पोलिसांनी कुडूस येथील 18 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाशी संबंधित राजू चायनीज सेंटरवर ही घटना घडल्याने सदर अनधिकृत टपरी हटवण्यात आली आहे। ही कारवाई वाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबले, पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कुडूस यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पाडली। गुन्हा घडलेले ठिकाण अनधिकृत बांधकाम असल्यामुळे हे बांधकाम हटवण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान कुडूस नाका परिसरात अजूनही अनेक अनधिकृत दुकाने आणि टपऱ्या असून त्यांच्यावर कारवाई कधी होणार याची चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे। पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी आता नागरिक करत आहेत। सदर या ठिकाणी गुन्हा घडला म्हणून हे अतिक्रमण हटवण्यात आले, परंतु असे अनेक अनधिकृत अतिक्रमणे कुडूस परिसरात आहेत, तर त्यांच्यावर कारवाई कधी होणार अशी आता चर्चा सुरू आहे।